सुनंदा तिच्या आईला म्हणाली की आई, पहिल्यांदा मला मुलाचा फोटो दाखव, त्यानंतरच मी लग्नाला हो किंवा नाही माझा निर्णय सांगणार आहे. आई म्हणाली की आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधणार नाही का? मुलाचा फोटो बघायला मागत आहे, तुला लाज वाटत नाही का? जा इथून. तोपर्यंत तिथे तिचे वडील आले आणि म्हणाले, का ग सुनंदाला का तू ओरडत आहेस? सुनंदा म्हणाली, बाबा मला मुलाचा फोटो पाहायचा आहे. तिचे बाबा हसत तिला म्हणाले, बाळा लग्न तुझ्याच मर्जीने होणार आहे. मी मुलाला पाहिलं आहे, खूप सुंदर आणि संस्कारी मुलगा आहे. असं म्हणत बाबांनी तिला मुलाचा फोटो दाखवला. मुलगा सुनंदाला पण खूप आवडला. एका महिन्यानंतर लगेचच सुनंदाचे लग्न झाले. सुनंदा आणि राकेशचे अरेंज मॅरेज होते, त्यामुळे ते कधीच एकमेकांना भेटले नव्हते ना बोलले होते. अचानक असेच त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री सुनंदा आणि राकेशने एकमेकांबद्दल खूप काही जाणून घेतले. सुनंदाला समजले की राकेश खूपच समजूतदार आहे. ती खूप खुश होती. सुनंदा जेव्हा 4 महिन्याची प्रेग्नंट होते त्यावेळेस तिच्या भावाचे लग्न जमले. ती म्हणाली, मला भावाच्या लग्नाला जायचं आहे. राकेश म्हणाला, वेडे आहेस का? डॉक्टरांनी लांब प्रवास करण्यासाठी तुला टाळायला सांगितलं आहे. मी तुझ्या बाबतीत कोणतीच रिस्क घेणार नाही. सुनंदाला खूप राग आला. म्हणाली, वेडा आहेस का तुम्ही? मला माझ्याच भावाच्या लग्नात जाण्यापासून रोखत आहात. तुम्ही मला कारमध्ये बसून आरामशीरपणे तिथं सोडू शकता. राकेशने प्रेमाने तिचा हात हातात घेतला. खूप मनापासून तो तिला समजवत होता, परंतु ती काही केल्यास समजून घेत नव्हती. हे बघ, तू हट्ट करू नकोस. मी तुला कोणाच्याच भरोशावर आता ठेवू शकत नाही. आणि तो रागाने तेथून निघून गेला. तो निघून गेल्यावर सुनंदा खोलीमध्ये रडत बसली. त्यानंतर तिने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, राकेश मला लग्नाला येण्यासाठी नकार देत आहेत. तिची आई म्हणाली, हे बघ बाळा, जावे बापू येऊ नको म्हणत आहेत तर अजिबात येऊ नकोस. परंतु सुनंदाचा भाव आणि बहिणी म्हणू लागले की ताईंना कशामुळे लग्नाला येऊन देत नाहीत? तिने तर लग्नाला आलेच पाहिजे. तोपर्यंत खोलीमध्ये राकेश आला. तिच्या भावाने राकेशपाशी फोन द्यायला सांगितला. तिचा भाव म्हणाला, दाजी 3च दिवसाचा प्रश्न आहे. आम्ही उद्या सुनंदाला घेण्यासाठी येतो. काहीच न म्हणता राकेशने फोन ठेवला. राकेश सुनंदाकडे रागाने पाहू लागला. सुनंदा उठून बाहेर निघून आली. राकेशला तर खूप राग आला होता, पण तो त्याच्या रागाला शांत करत होता. त्यानंतर तो तिच्यापाशी गेला आणि काही पैसे देत म्हणाला, हे धर पैसे, तुला गरज पडेल. सुनंदा खूप खुश झाली आणि आनंदाने नवऱ्याला मिठी मारली आणि तो म्हणाला, उद्या तुझा भाऊ येईल, त्याच्यासोबत जा. मी लग्नाला पाठीमागून येतो. ती खूप खुश झाली. दुसऱ्या दिवशी ती भावासोबत माहेरी गेली. तिथे गेल्यावर तिच्या बहिणी भावात खूप एन्जॉय करू लागली. मस्तपैकी गाणी, दंगा सुरू होता. तिच्या भावाची वरात जेव्हा नवरीच्या घरापाशी येऊन थांबली तेव्हा एक अनर्थ झाला. सगळीकडे थोडासा पाऊस झाल्यामुळे चिखल झाला होता. अचानक सुनंदाचा पाय घसरला आणि ती पोटावर पडली. वेदनेने ती तडफडू लागली. खूप पाऊस येत असल्यामुळे राकेशला लग्नाला येता आले नाही. इकडे लगेचच सुनंदाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. कोणीतरी राकेशला फोन करून सांगितले की सुनंदाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. तिच्यासोबत एक वाईट घटना घडली आहे. पाऊस, वारा, पाणी याची कोणतीही काळजी न घेता राकेश लगेचच सुनंदाकडे निघाला. राकेश घाबरतच हॉस्पिटलमध्ये आला. सुनंदाला एमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट केले होते. इकडे सगळे पाहुणे लग्नाचा आनंद घेत होते आणि इकडे सुनंदा वेदनेने तडफडत होती. राकेश मनातल्या मनात देवाचा जप करत होता. थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि म्हणाले, सॉरी, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही. डॉक्टरांचं बोलणं ऐकून राकेश दगड बनल्यासारखा तिथे स्तब्ध उभा राहिला. परंतु तो हिम्मत करून तो वार्डकडे गेला. सुनंदा खूप रडत होती. जेव्हा सुनंदाने राकेशला पाहिलं तेव्हा ती मोठमोठ्याने रडू लागली. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, शांत हो सुनंदा, देवाच्या मनात होतं ते घडलं आहे. सुनंदा म्हणाली, माफ करा राकेश, माझ्या हट्टामुळे हे सगळं घडलं आहे. राकेश तिचे अश्रू पुसत म्हणाला, शांत हो सुनंदा, अजिबात रडू नकोस.
सुनंदा स्वतःलाच गुन्हेगार समजत होती. लग्न झाल्यानंतर सगळेच तिला भेटायला आले. तिची आई पण खूप रडत होती. सुनंदा पण आईपाशी खूप रडली. परंतु राकेशने तिला खूप साथ दिली. त्यानंतर राकेश सुनंदाला घेऊन घरी आला. एका वर्षानंतर अजून एकदा देवाने तिच्या पदरी एका मुलाला दिले. मुलाला पाहून राकेश खूप खुश झाला. राकेश सुनंदाला म्हणाला, बघितलंस का सुनंदा, चांगले आणि वाईट दोन्ही पण दिवस आपल्या आयुष्यात येत असतात. फक्त आपण धैर्य ठेवावे लागते. देवाने आपल्याला एका वर्षाच्या आतमध्येच दुसरं बाळ दिलं आहे. त्याचं बोलणं ऐकून सुनंदाचा खूप आनंद झाला. राकेशला 2 मोठे भाऊ होते. ते 2 भाऊ राकेशपेक्षा श्रीमंत होते. त्याचे आईवडील पण त्याच्या मोठ्या भावांकडेच राहत होते. त्यांचा चांगला बिझनेस सुरू होता. परंतु राकेशचे छोटेसेच हॉटेल होते. एके दिवशी सुनंदा राकेशला म्हणाली की घरात AC लावा, कारण मुलाला खूप गरम होत आहे. राकेश तिला म्हणाला, वेडी झाली आहेस का? एवढे पैसे आपल्याकडे आहेत का? सुनंदा खूप जिद्द करत होती. त्यामुळे मजबुरीने राकेशला खोलीमध्ये AC लावावा लागला. 2 वर्षानंतर अजून राकेशला एक मुलगी झाली. राकेश खूप खुश होता. सुनंदाची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करत होता. परंतु छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. बघता बघता राकेशचा मुलगा 4 वर्षाचा झाला आणि मुलगी 2 वर्षाची होती. पण इकडे राकेशचा हॉटेलचा व्यवसाय जरा मंद चालू होता. एके दिवशी तो घरी आला तर त्याने पाहिलं की त्याच्या मुलाने त्याचा लॅपटॉप तोडला होता आणि सुनंदा मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसली होती. राकेश रागाने म्हणाला, सुनंदा, घरात लक्ष नाही का? बघ, त्या मुलाने लॅपटॉप तोडला आहे, तरी पण तू काय करत आहेस? सुनंदा काहीच बोलली नाही. त्यामुळे राकेशला जास्त राग आला आणि तो तिला शिव्या देऊ लागला आणि म्हणाला की यामध्ये माझा पूर्ण डाटा होता. त्यानंतर तो तिला रागाने म्हणाला, जा लवकर जेवण घेऊन ये, मला खूप भूक लागली आहे. परंतु सुनंदाला खूप राग आला होता. ती म्हणाली, राकेश, मी तुमची मोलकरीण आहे का? दिवसभर मी मुलांना पण सांभाळून घरातील कामं करून स्वयंपाक करू आणि संध्याकाळी तुम्ही आल्यावर तुमचं बोलणं पण खाऊ का? रागातच सुनंदा जेवण घेऊन आली आणि तिने ते जेवण राकेश पुढे ठेवले. सुनंदाने आज जेवणामध्ये फ्लावर बनवला होता. राकेश रागाने म्हणाला, मूर्ख आहेस का? तुला माहीत आहे ना मला फ्लावर आवडत नाही. रागाने राकेशने ते जेवण फेकून दिले आणि तेथून निघून गेला. तोपर्यंत राकेशच्या मुलाने काचेचा ग्लास तोडला आणि त्याची काच त्याला लागली. त्यातून खूप रक्त येऊ लागले. परंतु सुनंदाने रागाला मुलाला मारले आणि म्हणाली, तू आणि तुझ्या बापाने मला वेड लावला आहे. काय करावे हे समजत नाही. 5 वर्ष होऊन गेली मी या माणसासोबत राहत आहे, तरी पण याला माझी काहीच कदर नाही. आणि रडू लागली. रडत रडतच तिने तिच्या मुलाच्या हाताला औषध लावले. तोपर्यंत तिची मुलगी रडू लागली. तिने लगेचच तिला मांडीवर घेतले. ती विचार करते की जर राकेश असाच वागत राहिला तर घरात जगणं खूप अवघड आहे. रात्रभर राकेश घरी आला नाही. सुनंदाने पण त्याला फोन केला नाही. तिने तिच्या आईला फोन केला आणि सांगितले की आजकाल राकेश मला घर खर्चाला पैसे देत नाही, व्यवस्थित बोलत नाही, नेहमी भांडण करत असतो. इकडे राकेशला वाईट वाटू लागले की आज विनाकारण मी सुनंदावर ओरडलो. त्यामुळे सकाळच्या वेळी लगेचच राकेश तिची माफी मागण्यासाठी घरी आला. पण घरात आल्यावर त्याने पाहिलं की घरात तिचे आई वडील, चुलते चुलता भाऊ सगळे येऊन बसले होते. सुनंदाची आई म्हणाली, जावई बापू, तुम्ही आजकाल घरात खर्चायला पैसे देत नाही, मुलीला आता शिव्या पण देऊ लागला आहात. राकेशला राग आला होता, पण तो नम्रपणे म्हणाला, हे बघा, हे सगळं आमच्या दोघांच्या बाबतीत घडलेलं आहे. तुम्हाला सांगणं मी गरजेचं समजत नाही. सुनंदा रागात म्हणाली की काय झालं? आता बोला की. हे बघा, तुमच्या मुलीला मी पैसे देत असतो. हिला फक्त घरात तमाशा करायला येतो, बाकी काही नाही. सुनंदा म्हणाली की हां, महिन्याला फक्त 10,000 रुपये देत असता,
त्यामध्ये मुलांच्या पण दुधाचे पैसे द्यावे लागतात. एवढे पैसे दिले म्हणून माझ्यावर तुम्ही उपकार करत नाही. दोघांचे भांडण चांगले जुंपले होते आणि अशातच राकेशने जोरदार सुनंदाला कानाखाली मारले. सुनंदाच्या आईवडिलांना हे सहन झालं नाही. ते लगेचच सुनंदाला आणि दोन्ही पण मुलांना घेऊन तेथून निघून गेले. राकेशने पण त्यांना थांबवले नाही आणि सुनंदा पण रागवून तेथून निघून गेली. सुनंदाची हालत पाहून तिची आई रडत होती. तिच्या आईच्या मनात आलं की खूप वेळापासून हा माणूस माझ्या मुलीला त्रास देत असेल. राकेशचं हॉटेल व्यवस्थित चालत नव्हतं म्हणून तो टेन्शनमध्ये होता आणि याच्यातच अजून एक टेन्शन त्याच्यापुढे येऊन उभा राहिलं होतं. आता सुनंदा माहेरी होती आणि राकेश घरी एकटाच होता. हालत एवढी खराब होऊ लागली की राकेशला त्याचं हॉटेल विकावे लागले. सुनंदा जाऊन 2 महिने झाले. या 2 महिन्यात त्यांनी एकमेकांना बोलण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. दोघांमधली अक्कड खूप जोरात चालली होती. तो म्हणत होता ती स्वतःहून गेली आहे म्हणल्यावर ती स्वतःहून येईल आणि इकडे सुनंदा म्हणत होती की त्याने माझा अपमान केला आहे म्हणल्यावर तोच मला स्वतः न्यायला येत असतो. बघता बघता 8 महिने झाले. एके दिवशी राकेशचा मित्र त्याला म्हणाला की मी परदेशात चाललो आहे, तुला यायचं असेल तर चल, तिथे आपल्याला चांगले इन्कम भेटते. राकेश त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या देशात गेला. आता त्याचा नंबर पण बंद पडला होता. वर्ष झाले परंतु अजून पण ते एकमेकांना काहीच बोलत नव्हते. जेव्हा पण गरज पडेल तेव्हा सुनंदा तिच्या भावाकडून पैसे घेत होती आणि मुलांना खाण्यासाठी आणत होती आणि भाऊ तरी कुठपर्यंत देणार होता. शेवटी त्याला पण मुले बाळे आहेत. सुनंदाची मुले जेव्हा पण काही घरातील वस्तू तोडत होते तेव्हा तिची वहिनी हजारो टोमणे तिला देत असायची. सुनंदा बिचारी काहीच म्हणत नव्हती कारण तिला कोणाचाच आधार नव्हता. दिवाळीचे दिवस जवळ आले होते. सुनंदा तिच्या भावाला म्हणाली, दादा मला काही पैसे दे, मुलांसाठी नवीन कपडे घेऊन येते. तिची वहिनी म्हणाली की हे बघा, फालतू कामासाठी तुम्ही अजिबात पैसे देऊ नका. विनाकारण आपल्या अंगावर हे नणंदबाईचं ओझं लादलं आहे. वहिनीचं बोलणं ऐकून पण तिचा भाऊ काहीच बोलत नसायचा. वहिनी म्हणाली, हे बघा, सुनंदाताईचा घटस्फोट करा आणि यांचं एखाद्या गरिबा घरात दुसरे लग्न लावून या घरातून हाकलून द्या. आपल्या वहिनीचं बोलणं ऐकून सुनंदा खूप रडली. तिला आता तिच्या नवऱ्याची किंमत कळाली होती की तिचा नवरा तर एक राजा होता आणि ती त्या राजाची राजकुमारी. परंतु राजामध्ये सगळं काही विपरीत घडले होते. इकडे दुसऱ्या देशात राकेशला त्याच्या मुलांची खूप आठवण येत होती. तिच्या भावाने तिच्यासाठी एका व्यक्तीचं स्थळ आणलं ज्याची बायको 6 महिन्यापूर्वी मेली होती आणि त्याला 4 मुले होती. या स्थळाबद्दल ऐकून सुनंदाला खूप रडू आले. ती म्हणाली, मला लग्न करायचं नाही, परंतु तिचा भाव हट्टावर पेटला होता. सुनंदाने लगेचच कुठून तरी मोबाईल घेतला आणि तिच्या नवऱ्याला फोन केला, परंतु राकेशचा फोन लागत नव्हता. इकडे राकेशने विचार केला की सुनंदा जरा हट्टी आहे, परंतु मी समजूतदार आहे. मी पण विनाकारण तिच्यासोबत बोलणं सोडलं. आता तिच्याशिवाय राहू शकत नाही. मीच आता माझ्याकडून नमतं घेण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या जानकडून स्वतःच माफी मागतो. ती मला लगेच माफ करत असते. असा विचार करून भारतात जाण्याचा त्याने तिकीट केले. इकडे सुनंदा रडून रडून देवाची माफी मागत होती. देवाला म्हणत होती, मी जे काही पाप केले आहे त्याची एवढी मोठी वाईट शिक्षा देऊ नकोस. तिने राकेशच्या घरी पण जाऊन पाहिले पण राकेशचा कुठेच पत्ता नव्हता. ती नेहमी देवाला प्रार्थना करत होते की माझी आणि राकेशची लवकरात लवकर भेट व्हावी. एका सकाळी सुनंदा भांडी घासत होती तेव्हा दारावरची बेल वाजली. तिच्या वहिनीने दार उघडलं तर समोर राकेश उभा होता. सुनंदाने वाकून पाहिले. राकेशला पाहून ती एकदम मोठमोठ्याने रडू लागली आणि डायरेक्ट त्याच्या पाया पडू लागली आणि म्हणाली, मला माफ करा राकेश, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मला तुमच्यासोबत यायचे आहे.
राकेशने तिच्या खांद्याला धरून उठवले आणि तिचे डोळे पुसत म्हणाला की मला माफ कर सुनंदा, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आणि त्याने तिला मिठी मारली। त्यानंतर दोन्ही मुले पण त्या दोघांपाशी पळत आले। सुनंदा रागाने तिच्या भावाकडे आणि बहिणीकडे पाहत म्हणाले की आता माझा पती परमेश्वर आला आहे, त्यामुळे माझ्या बाबतीत तुम्ही कोणतीच काळजी करू नका। एवढे दिवस सांभाळल्याबद्दल तुमचे खूप आभार। आणि मग राकेश सुनंदा आणि त्याच्या पण दोन्ही पण मुलांना घेऊन आनंदाने कायमचा दुसऱ्या शहरात निघून गेला। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।